नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात वेगळ्या पद्धतीने झाली. तर सकाळचे 4:10 झालेत आणि आज आम्हाला जायचं आहे गावाला. तर मी आणि मिस्टर पंढरपूरला चाललो आहे. त्यासाठीच सकाळी लवकर उठून आम्ही चाललो होतो. तर मिस्टर म्हटले की आपण पंढरपूरला जाऊ आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊ आधी आणि मग आपल्याला जिकडं जायचं आहे ते तिकडं जाऊ. तर त्यामुळं मग रात्रभर काय मला तर झोपच लागली नाही, कारण पांडुरंगाला भेटायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं. तर मी लवकरच 2 वाजता उठलेली सकाळी पहाटे. उठून तन्मयीची स्कूल होती, त्याला लवकर शाळेला जायचं होतं, तर त्याच्यापुरता स्वयंपाकही बनवला. आजचा आमचा प्रवास 1 डे होता. सकाळी जाऊन संध्याकाळी आम्ही माघारी येणार होतो, कारण जास्त काही थांबणारही नव्हतं कुठं आणि जाणार पण नव्हतो. पंढरपूरला वेळेस जाणं होतं, पण पांडुरंगाला जायचं होत नाही, त्यामुळं लवकर जाऊन दर्शन घेणार आहे. आम्ही चाललो तेवढ्यात तन्मय पण उठला होता आमच्या आवाजाने आणि म्हटला मी पण येतो तुम्हाला सोडायला. तर तो पण आला होता आम्हाला सोडायला स्वारगेटपर्यंत. बारीक असा पाऊस पण होता बाहेर, जास्त मोठा नव्हता पण बारीक होता. स्वारगेटला जायचं म्हटल्यावरती दगडूशेठचं दर्शन होतंच. वेळेस कधीही गावाला जायचं म्हटलं की दगडूशेठचं दर्शन पहिल्यांदा होतं. तर सकाळी सकाळी दगडूशेठचं पण दर्शन झालं. छोट्या नंदबाईच्या घरी छोटासा कार्यक्रम होता, तर त्यासाठीच आम्ही चाललो होतो. आलो आहे आम्ही आता स्वारगेटला. चला, तन्मय पण आलाय सोडायला. आम्ही चाललोय गावाला आता, पंढरपूरला. थोडी बारीक बारीक पाऊस पण आहे. सोलापूर तुळजापूर जायचे. मिळाली आम्हाला लगेच इंदापूर मार्केट. आम्ही आता उतरलोय बसमधनं. आता आधी नाश्ता करायचा आहे. आधी कांद्यामध्ये बसायचं. सकाळचे 9:30 वाजले होते आणि आम्हाला 9:30 वाजले पंढरपूरमध्ये पोचायला. तर त्या मानाने आम्ही लवकरच आलो होतो. फास्ट गाड्या आली होती, जास्त गर्दी नव्हती आणि छान प्रवास झाला. आता चाललो होतो आम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. तर हे शिवाजी चौक आहे, हे पुतळ्यामधले वारकरी. तर ह्या वारकऱ्यांना बघितल्यानंतर पंढरपुरात आल्यासारखं वाटलं आणि खूप छान वाटत होतं. आधी नाश्ता करणार होतो, पण ठरवलं नंतर आधी दर्शन घेऊ आणि मग नंतर नाश्ता करू. चला आता जाऊया दर्शनाला. तर समोर दिसतंय तो कळस पांडुरंगाच्या मंदिराचा. मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. आम्ही गेलो त्यावेळेस पंढरपूरमध्ये एवढी गर्दी नव्हती, थोडीफार होती पण जास्त काही नव्हती. तर आम्ही म्हटलं होतं की पांडुरंगाचं जवळ जाऊन दर्शन घ्यायचं, पण खूप लांबून रांग लागलेली, त्यामुळे जवळून काही झालं नाही. पण आमचं मुख दर्शन झालं आणि ते पण 10-15 मिनटाच्या आतच दर्शन झालं, जास्त गर्दी नसल्यामुळं.
गर्दी असल्यावरती मुखदर्शन घ्यायला पण 2-2 तास लागतात. पण आमचं खूप छान दर्शन झालं विठ्ठल रुक्मिणीचं. मुखदर्शन घेतलं आम्ही आणि इकडं मंदिर आहे आतमध्ये. तर छान असं मुखदर्शन झालं, गर्दी पण काय नव्हती. आता आम्ही चाललोय चंद्रभागा नदीचं दर्शन घ्यायला. तर चला, दर्शन तर छान झालं, पण तिथे काय मोबाईल ही अलाउड नव्हते न्यायला आतमध्ये, त्यामुळं शूट ही काढलं नाही. पण आता आम्ही आलो आहे आता इथे चंद्रभागेवरती. तर पाणी काय एवढं नव्हतं, खाली गेलेलं होतं, जास्त काय नव्हतं पाणी. जायचं पण जाऊन यायचं. चंद्रभागे नदीचं दर्शनही घेतलं आणि तिथं फोटोही काढले आणि इथं कुंडलिक महाराजांचं पण दर्शन झालं. तर तिथं पण रांग लागलेली, पण आमचं छान असं दर्शन झालं कुंडलिक मंदिराचं. आमचं झालं होतं आता दर्शनही, आणि आम्हाला आता नाश्ता करायचा होता. भूक पण लागलेली ती. 10:30 वाजले होते. एका तासाभरात आमचं दर्शन झालं चंद्रभागेचं पण आणि विठ्ठल रुक्मिणीचं पण मुखदर्शन झालं. आणि आता आम्ही इथं आलो आहे नाश्ता करायला. आम्ही आलो आहे आता इथं नाश्ता करायला. ऑर्डर दिले, उडीदवडा खाणार आहे. ह्याच्या आधी पण आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो 5-6 वर्षापूर्वी. त्यावेळेस सासूबाई पण आमच्यासोबत होत्या आणि त्यांची भाची ही आम्ही सगळेजण आलतो आणि त्यावेळेस आम्ही इडली खाल्ली होती, इडली सांबर. आलाय आता उडीदवडा. चला आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि नंतर आम्हाला जायचं आहे नणंदबाईच्या घरी. तर तो व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.